नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपल्याला सेमीकंडक्टर मटेरियलचं थर्ड लेक्चर बघायचं आहे. यामध्ये आपल्याला पॉईंट बघायचा आहे मेकॅनिझम इन द करंट फ्लो. ओके, सो ह्या मेकॅनिझम ऑफ करंट फ्लोमध्ये करंट हा मेटलमधून जर फ्लो केला तर त्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि जर करंट फ्लो केला सेमीकंडक्टरमधून तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲज वेल ॲज होल ही निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज दोन्ही कॉन्ट्रीब्युशन असतं. ठीक आहे, सो यामध्ये दोन प्रकारचे फिनॉमिना आपण वापरतो. ते म्हणजे एक ड्रिफ्ट करंट आणि दुसरं डिफ्युजन करंट. ठीक आहे, सो ड्रिफ्ट करंट हा एक्सटर्नल फील्ड इलेक्ट्रिक फील्डवर डिपेंड करतो आणि डिफ्युजन करंट हा नॉन युनिफॉर्म कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रेडियंटवर फ्लो करतो. ठीक आहे, सो याच्यामध्ये एक आपल्याला वन बाय वन आता बघायचं की ड्रिफ्ट करंट मीन्स व्हॉट. ड्रिफ्ट करंट म्हणजेच ज्यावेळेस आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो. इथं आपल्याला डायग्राम सुद्धा प्रोव्हाइड केलेली बघा. येस, हां, जर आपण एक्सटर्नल फील्ड अप्लाय केली पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन कुठल्या मेटल पीसवर, त्यावेळेस काय होईल, त्यातले जे इलेक्ट्रॉन्स आहे हे एका स्पेसिफिक डायरेक्शननी काय करणार, मूव्ह करणार. आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतील म्हणजे हे काय होईल, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीकडे अट्रॅक्ट करतील. ठीक आहे, आणि एक स्पेसिफिक मॅनरनी काम करतील. सो ह्या ट्रॅव्हल करण्याची यांची जी स्पीड आहे ती यांची काय असते, इक्वल टू ड्रिफ्ट स्पीड असते. आणि दिस मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन गिव्स राईज टू व्हॉट, दॅट इज ड्रिफ्ट करंट. म्हणजे करंट प्रोव्हाइड केल्यानंतर ते इलेक्ट्रॉन एका स्पेसिफिक डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेट करतात, तर त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, ड्रिफ्ट करंट असं म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर एक डिफ्युजन अँड डिफ्युजन करंट. तर डिफ्युजन म्हणजे काय बघा, डिफ्युजन इज नथिंग बट की ड्रिफ्ट करंट फ्लो करतो आपण एक्सटर्नल फील्ड मधून म्हणजे सेमीकंडक्टर मधून. तर यामध्ये ऍडिशनल मुवमेंट ऑफ चार्ज इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं बघा. इन ऍडिशन ऑफ व्हॉट, मुवमेंट ऑफ अ चार्ज दॅट इज टेक्स प्लेस इन सेमीकंडक्टर, इट इज कॉल्ड एज डिफ्युजन. म्हणजे जे इलेक्ट्रॉन आपण ड्रिफ्ट करंट मधून पास केले होते किंवा ड्रिफ्ट करंट ज्याला म्हटलं होतं, तर त्याच्यामध्ये काय करणे, एक मुवमेंट प्रोव्हाइड करणे, एक स्पेसिफिक मुवमेंट प्रोव्हाइड करणे, तर त्याला आपण डिफ्युजन असं म्हणतो. आणि याच्यामध्ये करंट असोसिएटेड विथ दिस मुवमेंट ऑफ अ चार्ज, त्या चार्जमध्ये जर करंट जर असोसिएट होत असेल तर त्याला डिफ्युजन करंट असं म्हणतो. ठीक आहे, तर साध्या साध्या स्वरूपामध्ये यांनी काय केले, त्यांच्या दोघांचे जे एक्सप्लेनेशन आहे ते सेपरेट आउट केले. तर फिगरमध्ये बघा, एक नॉन युनिफॉर्म कॉन्सन्ट्रेशन ऑफ पार्टिकल ऑफ सेमीकंडक्टर दिलेलं आहे, जो की P0 पॉईंट पासून P1 कडे म्हणजेच पॉझिटिव्ह साईडला एक्स ऍक्सिसवर काय करतोय, मूव्ह करतोय. राईट, सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ होल दॅट इज P व्हेरीज विथ अ डिस्टन्स x म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शन, विच कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रेडियंट दॅट इज dp अपॉन dx. dp अपॉन dx मीन्स चेंज ऑफ P डिवाइडेड बाय विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट dx. हे या पद्धतीमध्ये नॉन युनिफॉर्म डोपिंग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रेडियंट ऑफ सेमीकंडक्टर हे यांनी शो केलेलं आहे. ठीक आहे, सो यामध्ये एक आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रेडियंट जे आपण म्हणतोय, जे मुवमेंट करतोय होल्स, राईट, तर त्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रेडियंटलाच डिफ्युजन सुद्धा म्हणतात. आणि इन दिस वे द डिफ्युजन टेक्स प्लेस ड्यू टू व्हॉट, डेन्सिटी ऑफ डिफरन्सेस. डेन्सिटी डिफरन्सेस म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन पर्यंत आपण काय करतोय, हे 0 to 1 पोझिशनला मूव्ह करतोय, म्हणून त्याला लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हे हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हटलं जातं. ठीक आहे, तर यामध्ये बघा डिफ्युजन करंटची सुद्धा आपल्याला एक डायग्राम प्रोव्हाइड केलेली आहे, जे की हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन काय होत आहे, लेफ्ट टू राईट हे मूव्ह करत आहे. ठीक आहे, देन यामध्ये जर्मेनियम आणि सिलिकॉन यांचे वेगवेगळ्या प्रकारचे डिफ्युजन दिले आणि डिफ्युजन कॉन्स्टंट हा कॅपिटल डी ने रिप्रेझेंट केला जातो. तर हा 101 फॉर व्हॉट इलेक्ट्रॉन अँड फॉर होल्स इज 49. या पद्धतीमध्ये डिफ्युजन करंट आपल्याला फॉर बोथ होल्स आणि इलेक्ट्रॉन दिलेले. ठीक आहे, नंतर आहे आइन्स्टाईन रिलेशन. आता ह्यामध्ये हा शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे चॅप्टर, त्यामुळं याच्यामध्ये छोटे छोटे पॉईंट राहिलेले. सो नेक्स्ट आहे आइन्स्टाईन रिलेशन. तर आइन्स्टाईन रिलेशन हे एक सिम्पली रॅशो आहे कोणाचा, दॅट इज डिफ्युजन कॉन्स्टंट डी अँड मोबिलिटी म्यूचा. ठीक आहे, सो डी पी म्यू पी डिवाइड इज इक्वल्स टू डी ए म्यू ए.
ठीक आहे. इट इज रिप्रेझेंटेड बाय व्हीटी. व्हीटी इज कॉल्ड एज व्हॉट, व्होल्ट इक्विव्हॅलंट ऑफ टेम्परेचर. सो याला के कॉन्स्टंट वापरला, तो के कॉन्स्टंट म्हणजेच बोल्ट्झमन कॉन्स्टंट, आणि जो त्याची व्हॅल्यू प्रोव्हाइड केली बघा, टी अपॉन के अपॉन क्यू, याचीच व्हॅल्यू जवळ 11600. ठीक आहे. नेक्स्ट बघा, व्होल्टेज इक्विव्हॅलंट टेम्परेचर, दॅट इज अ व्हीटीज. व्हीटीज कशाला म्हणायचं? ठीक आहे. सो व्हीटी बघा, आपल्याला माहिती आहे की व्होल्टेज, आपलं जे टेम्परेचर हे कॅपिटल टी ने रिप्रेझेंट करतो. आता आपलं 273 हे काय डिग्री सेल्सिअस मध्ये असतं. ज्यावेळेस त्याच्यामध्ये 273 पेक्षा जर जास्त गेलं तर हा डिग्री केल्विन मध्ये चालला जातो. म्हणून 273 मध्ये किंवा 27 डिग्री सेल्सिअस हे रूम टेम्परेचर 273 मध्ये आपण ऍड करतोय, म्हणून तो डिग्री सेल्सिअसचा कशामध्ये कन्वर्ट झाला? डिग्री केल्विन मध्ये कन्वर्ट झाला. ठीक आहे. आणि त्याच वेळेस तुमचं हे जे टेम्परेचर आहे किती 300 आहे, तर ह्यामध्ये आपण ज्यावेळेस व्हॅल्यू पुट करू 300 डिवाइडेड बाय 11600, तर तुम्हाला आन्सर मिळणार 0.02586. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट आवर व्होल्टेज इक्विव्हॅलंट ऑफ टेम्परेचर. देन यामध्ये बघा नेक्स्ट पॉईंट दिलाय, दॅट इज या दोघांचा रॅशो, दॅट इज कॉल्ड एज मोबिलिटी. आणि ही मोबिलिटी आपण 39D ने रिप्रेझेंट करतो, म्हणजे 0.02586 जे उत्तर आले, राईट. तर त्यालाच इन द फॉर्म ऑफ आपण मोबिलिटीच्या फॉर्ममध्ये फॉर इलेक्ट्रॉन्स आणि होलसाठी ही व्हॅल्यू 39D असते. ठीक आहे. देन यानंतर आहे बघा हॉल इफेक्ट. तर हॉल इफेक्ट कशाला म्हणायचं? हॉल इफेक्ट ऍक्च्युली हा मेटल किंवा सेमीकंडक्टर पीस मधून ज्यावेळेस आपण करंट पास करतो आणि त्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस करतो, तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड काय होते? इंड्यूस होते. म्हणजे मेटल पीस हा सेमीकंडक्टर किंवा मेटलचा पीस असेल, तर याला ज्यावेळेस आपण एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं, तर त्याच्यामधून इलेक्ट्रिक फील्ड काय होते? इंड्यूस्ड होते. आणि ही परपेंडिक्युलर असते करंट आणि मॅग्नेटिक फील्डला. ठीक आहे. सो त्यालाच आपण म्हणतो हॉल इफेक्ट. तर हॉल इफेक्ट मध्ये बघा काही ऍप्लिकेशन दिलेले की हॉल इफेक्ट का बरं वापरायचं. तर हॉल इफेक्ट मुळे आपल्याला समजतं की तुमचं सेमीकंडक्टर कुठल्या टाईपचा आहे, एन टाईप आहे का पी टाईप आहे. नंतर तुम्हाला याच्यामुळं कंडक्टिव्हिटी म्हणजे सिग्मा आणि मोबिलिटी म्हणजे रो, हे म्यू, हे काय केलं जातं? कॅल्क्युलेट केलं जातं. आणि याच्यामध्ये असं सांगण्यात आलं डायग्राम वरून की हाऊ टू डिटरमाइन द टाईप ऑफ एन टाईप और पी टाईप, हे कशावरून ओळखायचं. तर तुम्ही जर ग्राफ बघितला तर एक्स ऍक्सिस वर बघा करंट दिलेला आहे, ॲज वाय ऍक्सिस वर तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे फोर्स, आणि झेड ऍक्सिस वर प्रोव्हाइड केलेलं आहे दॅट इज मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. सो आता यामध्ये आपण जर म्हटलं एन टाईप केव्हा आहे, की ज्यावेळेस आपलं एन टाईप मध्ये वन हा जो टर्मिनल आहे 1, ठीक आहे, तर हा जर निगेटिव्ह राहत असेल, ठीक आहे, तर विथ रेस्पेक्ट टू टू प्लेट म्हणजे वरची प्लेट, तर हा एन टाईपचा झाला. आता पी टाईप कोणाला म्हणायचं? ज्यावेळेस वन प्लेट हा काय असणार? पॉझिटिव्ह असणार विथ रेस्पेक्ट टू सेकंड, तर त्याला आपण काय म्हणणार? दॅट इज अ पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर. हे असं साध्या स्वरूपामध्ये यांनी डी हे डिस्टन्सच्या स्वरूपात 1 आणि 2 ह्या दोन्ही प्लेट काय केलेलं आहे? सेपरेट आउट केलेलं आहे विथ द हेल्प ऑफ एक्स ऍक्सिस दॅट इज अ करंट अँड वाय ऍक्सिस फॉरवर्ड फोर्स. ठीक आहे. आणि झेड ऍक्सिस आपल्याला मॅग्नेटिक फील्डने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर ह्या पद्धतीमध्ये हॉल इफेक्ट आपल्याला युजफुल आहे टू फाइंड आउट इट इज एन टाईप ऑफ पी टाईप. त्यानंतर दिलेलं आहे बघा हॉल कोइफिशियंट. हॉल कोइफिशियंट आधी हॉल व्होल्टेज दिलेलं आहे जे की व्हीएच ने रिप्रेझेंट केलेलं आहे, आणि त्याचा एक फॉर्म्युला सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. बीएच म्हणजेच दॅट इज मॅग्नेटिक फील्ड ऑन झेड ऍक्सिस इंटू आय डिवाइडेड बाय ई एन बी. तर हे जे तुम्हाला इक्वेशन दिलंय आय डिवाइडेड बाय ई एन बी, हे ऍक्च्युली कॉन्स्टंट आहे, आणि हा जो कॉन्स्टंट आहे त्याला आपण हॉल कोइफिशियंट असं म्हणतो, दॅट इज आर ई. ठीक आहे. सो ह्या हॉल कोइफिशियंटचा हॉल कोइफिशियंट इज इन द फॉर्म ऑफ आर एच, नॉट आर ई. ठीक आहे. सो यामध्ये आर एच हा पॉझिटिव्ह जर असेल तर हा पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर झाला, आणि जर आर एच हा जर निगेटिव्ह असेल तर हा एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर झाला. ठीक आहे. तर यावरून आपण ते सांगू शकतो. नंतर हॉल जे व्होल्टेज आहे
हे फ्यू मायक्रोव्होल्ट मध्ये असतं आणि हे मेजर केलं जातं सेन्सिटिव्ह गॅल्व्हनोमीटरनं. गॅल्व्हनोमीटर हे व्होल्टेज सुद्धा मेजर करतं, करंट सुद्धा मेजर करतं, किंवा आपण पोटॅन्शियोमीटर सुद्धा वापरू शकतो फॉर मेजरिंग पर्पज. आणि देन याचंच इथं बघा ऍप्लिकेशन सुद्धा दिलेले की हॉल इफेक्ट हा यूज करू शकतो आपण मॅग्नेटिक फील्ड मीटर मध्ये, नंतर हॉल इफेक्ट मल्टीप्लायर मध्ये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट दॅट इज अ थर्मल कंडक्टिव्हिटी. आता थर्मल कंडक्टिव्हिटी मध्ये दोन प्रकार येतात. कंडक्शन ऑफ हीट टेक्स प्लेस बाय युझिंग इलेक्ट्रॉन अँड बाय युझिंग व्हॉट थर्मल व्हायब्रेशन ऑफ ॲटम. आता थर्मल व्हायब्रेशन ऑफ ॲटम हा फार महत्वाचा पॅटर्न आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कंडक्टर मधून किंवा एखाद्या मेटल पीस मधून ज्यावेळेस इलेक्ट्रॉन पास करता, राईट, सो तर ते त्यांचं जे व्हायब्रेशन होतं ते व्हायब्रेशन एक काय असू शकतं, त्यांची फर्स्ट इंडिव्हिज्युअल ॲटम सोबत व्हायब्रेशन असू शकतं, दुसरं पेअर ऑफ ॲटम सोबत व्हायब्रेशन असू शकतं, किंवा ग्रुप ऑफ ॲटम असू शकतं, किंवा त्या पूर्ण इन शॉर्ट सगळ्यांचं जर म्हटलं तर इंडिव्हिज्युअल, पेअर ऑफ ॲटम, ग्रुप ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे कंप्लीट बॉडीज तुमची काय करते, त्यावेळेस ज्यावेळेस आपण त्यातून इलेक्ट्रॉन पास करतोय तर त्यामुळे पूर्ण बॉडीज ही काय होते, व्हायब्रेट होते, बरोबर, आणि त्याचं टेम्परेचर काय होते, वाढते. मग हे कोएफिशियंट ऑफ टेम्परेचर कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर याचे दोन पेअर आहे, एक थर्मल कंडक्टिव्हिटी ड्यू टू इलेक्ट्रॉन आणि दुसरं थर्मल कंडक्टिव्हिटी ड्यू टू थर्मल व्हेरिएशन ऑफ ॲटम, राईट. सो ह्या दोन प्रॉपर्टीवर ह्या थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टरचे कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी याचे दोन प्रकार पडतात. ठीक आहे. सो यामध्ये याचं इलोब्रेशन प्रोव्हाइड नाही केलेलं. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, विट्झेमॅन फ्रॅन्झ लॉ. विट्झेमॅन फ्रॅन्झ लॉ ऍक्च्युली हा मेटल स्टेटमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. के डिवायडेड बाय सिग्मा इज इक्वल्स टू AM into T. AM is called as constant of for all metal, but K's value is what? K is equals to AET into sigma plus K. ठीक है. So Kp is called as a contribution made by thermal conductivity due to the what? Vibration. तो हा K म्हणून सनी रिप्लेस केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, दॅट इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी बाय अ डोप्ड. आता बघा आपल्याला माहिती आहे आपण एक एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर बनवला कशामुळं, जे की इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर, प्युअर सेमीकंडक्टर हा याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड केली, ते ऍक्सेप्टर असेल किंवा डोनर इम्प्युरिटी असेल. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की इम्प्युरिटी ही जर डोनर असेल, डोनेट करणारी, राईट, तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची मेजॉरिटी कशी असते, जास्त असते, बरोबर. जर ज्यामध्ये इम्प्युरिटी म्हणजे होल्स म्हणजे इम्प्युरिटी ऑफ ऍक्सेप्टर जो असेल तर त्याच्यामध्ये काय असणार, होल्सची मेजॉरिटी जास्त असणार. तर त्यासाठी यांनी एक इम्प्युरिटी ऑफ ॲटम विच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन द फॉर्म ऑफ लेस दॅन बाय चेंज ऑफ E1, तर हा एक फॉर्म्युला यांनी प्रोव्हाइड केलेला आहे इन द फॉर्म ऑफ एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे. आणि त्यामध्येच एनईची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे, NE इंटू NK इज इक्वल्स टू NI स्क्वेअर. ठीक आहे. फॉर होल्स ऑल्सो अँड इलेक्ट्रॉन ऑल्सो, दोन्हीसाठी घेतलेलं आहे. सो ही इथं एक NI ची व्हॅल्यू सेपरेट आउट केलेली, ज्यावेळेस आपण ती व्हॅल्यू त्यामध्ये पुट करू तेव्हा तर ही कॅन्सल आउट होईल. नेक्स्ट आहे बघा, मटेरियल फॉर फॅब्रिकेशन ऑफ सेमीकंडक्टर डिव्हाइस. तर यामध्ये दोन प्रकारचे मटेरियल असतात, एक पॅसिव्ह आणि एक प्रोसेस मटेरियल. तर पॅसिव्ह मटेरियल हे आयसोलेशन कॅपॅसिटन्स मध्ये वापरतो किंवा रेजिस्टन्स फंक्शन म्हणून याचा उपयोग होतो. त्यानंतर याला पॅसिव्ह मटेरियल मध्ये एक सबस्ट्रेंट आहे, याच्यामध्ये प्लास्टिक, ग्लास, सेरॅमिक हे तीन प्रकारचे सबस्टन्सेस ऍड केले जातात. नंतर ग्लास आणि प्लास्टिक हे यूज केलं जातं थिन फिल्मसाठी फॉर सोलर सेल, आणि ग्लास आणि सेरॅमिक हे हाय टेम्परेचरमध्ये यूज केलं जातं फॉर अदर डिव्हायसेस. ठीक आहे. नंतर मेटल्स जे आहे, तर फॅब्रिकेशन ऑफ पॅसिव्ह मटेरियल म्हणून याचा उपयोग होतो, आणि हे अवॉइड करतं डिटोरेशन मीन्स डिव्हाइस कॅरेक्टरिस्टिक्स आहे, आणि हाय लेवल ऑफ प्युरिटी ऑफ मेटल या मेटलमध्ये ह्या प्रोसेसमध्ये वापरलं जातं पॅसिव्ह मटेरियलमध्ये. ठीक आहे. सो याचा
जनरली द मेटल परफॉर्म ऑफ फॉलोइंग फंक्शन्स. याचा युजेस बघा, दे ऍक्ट्स ॲज अ कॅपॅसिटर प्लेट, म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस आहे त्याच्यामध्ये याचा यूज होतो. मेकॅनिकल, देन थर्मल, डेसिपेटर. ठीक आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे हे सेन्सिटिव्ह जे सेन्सरी जे आपले हे आहे डिव्हाइसेस इन इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यामध्ये याचा यूज होतो. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे बघा कॅपॅसिटन्स मटेरियल. कॅपॅसिटन्स मटेरियल आपण ऑलरेडी बघितलंय बघा. कॅपॅसिटन्स हा हायली डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असला पाहिजे, म्हणजे सम इम्पॉर्टंट फीचर जे की कॅपॅसिटर हा चांगल्या प्रकारे वर्क करू शकेल, तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स प्रोव्हाइड केलेले आहे. त्याच्यामध्ये लो लॉस ऑफ कॉन्स्टंट शुड बी मेड इझियर, देन दे शुड हॅव लो कॉस्ट फॅक्टर ॲट डिझायर्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ऑपरेशन. त्याचं फ्रिक्वेन्सी सुद्धा कशी असली पाहिजे, डिझायर असली पाहिजे, जी प्रॉपर त्यावेळेस तो डिव्हाइस ऍक्टिवेट झाला पाहिजे किंवा ऑन झाला पाहिजे. त्यासाठी त्याची फ्रिक्वेन्सी डिझायर पाहिजे. त्यानंतर दे शुड हॅव ॲबिलिटी टू विथस्टँड द थर्मल स्ट्रेस विदाउट गेटिंग अ क्रॅक, म्हणजे जर टेम्परेचर जर वाढलं तर त्याच्यामध्ये तो डॅमेज नाही झाला पाहिजे. ठीक आहे, तो तेवढा त्यानं बेअर केलं पाहिजे ते व्होल्टेज. तर हे काही मटेरियलसाठी डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आणि ब्रेकडाऊन व्होल्टेज यांनी काय केलं, प्रोव्हाइड केलं. ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे काय, 1-2 व्होल्ट हे माझं ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे. जसं 2 व्होल्टच्या पुढे जर गेलं, म्हणजे 2.1 जरी गेलं, तर हा काय होईल, तो डिव्हाइस त्यावेळेस बंद होईल किंवा जळून जाईल. ठीक आहे, तर त्याला ब्रेकडाऊन व्होल्टेज असं म्हणतात. नंतर बघा जंक्शन कोटिंग आहे. जंक्शन कोटिंग हे महत्वाचे आहे, कारण याच्यामुळे काय होईल, आपल्याला प्रोटेक्टिव्ह एक रेझिन कोटिंग मटेरियल मिळतं, आणि यामध्ये आपण वापरतो प्युरिटी ऑफ सिलिकॉन रेझिन्स आपण वापरतो. ठीक आहे, बट नाव डेज आपण वापरतोय सिलिकॉन मॉडिफाईड द पॉलिमर्स रेझिन अँड बिंग यूज ॲज अ कोटिंग ॲज अ जर्मेनियम डिव्हाइसेस. मग हायली प्युरिफाईड सिलिकॉन रेझिन ही एक काय कॉमनली रेझिन यूज करतो आपण, बट केमिकली इनर्ट अँड दे हॅव रिलेटिव्हली फ्री इनऑर्गॅनिक फंक्शन ग्रुप विच मे टाईप टू रिलीज फ्रॉम द अदर रेझिन्स. म्हणजेच रिलेटिव्हली काय, हा फ्री ऑर्गॅनिक एक फंक्शन आहे, ग्रुप ऑफ फंक्शन. सो त्याच्यामध्ये हाय प्युरिटी ऑफ सिलिकॉन रेझिन वापरला जातो. सिलिकॉन मॉडिफाईड रेझिन म्हणजे त्याच्यामध्ये सिलिकॉन व्यतिरिक्त आपण काय करतोय, जर्मेनियम डिव्हाइस हे वापरतोय. त्याच्यामुळे काय होईल, फिजिकल स्ट्रेंथ ही वाढते कंडक्टरची, म्हणजेच कोटिंग चांगली राहते. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा क्वालिटीज, म्हणजेच प्रिकॉशन ऑफ रेझिन, कुठले प्रिकॉशन घेतले पाहिजे. सो महत्वाचं की रेझिन शुड बी व्हेरी हाय डिग्री ऑफ प्युरिटी इन ऑर्डर टू मिनिमाइज द सरफेस ऑफ लिकेज. त्याची प्युरिटी चांगली पाहिजे, महत्वाचं. दुसरं, डायल्युशन ऑफ रेझिन विच शुड बी यूज व्हॉट, इलेक्ट्रॉनिक ग्रेड, दॅट इज झायलम अँड झायलोल. ठीक आहे, तर हे काय इलेक्ट्रॉनिक ग्रेड आहे, नॉट अ गेट्स. नंतर द प्रोसेस ऑफ क्युरिंग शुड बी कॅरिड आउट विथ द क्लीन एअर सर्क्युलेशन ओव्हन. म्हणजे आपल्याला क्युरी ही जी प्रोसेस वापरायची असेल, तर त्यासाठी आपल्याला क्लीन एअर लागते, आणि क्लीन एअर वापरत असताना त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं पण प्रमाण काय असणार, जास्त असणार. तर ऑक्सिजन लेवल सुद्धा ही काय महत्वाची. ठीक आहे. त्यानंतर बघा डिव्हाइस स्पोर्टिंग. सो डिव्हाइस स्पोर्टिंग मध्ये काही इम्पॉर्टंट फीचर दिले बघा. पहिले डिव्हाइस स्पोर्टिंग म्हणजे काय, की एक सिलिकॉन कंपाऊंड असतो, राईट, त्यालाच आपण म्हणतो पोर्टिंग कंपोनंट. आणि दे सिम्पली पोर्टिंग अ डायोड अँड ट्रान्झिस्टर याच्यामध्ये याचा यूज होतो. ठीक आहे. सो इम्पॉर्टंट फॅक्टर कुठले याचे डिव्हाइस पोर्टिंगचे, दॅट इज अ व्हेरी थर्मल कंडक्टिव्हिटी, हाय थर्मल कंडक्टिव्हिटी, लो मॉइश्चर कंटेंट अँड गुड डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी. राईट. सो थर्मल कंडक्टिव्हिटी गुड पाहिजे, आणि डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी चांगली पाहिजे. ठीक आहे. नंतर बघा पॅकेजिंग. आता पॅकेजिंग म्हटलं तर प्रत्येकाच्या याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचा वेगवेगळा यूज आहे. ठीक आहे. सो आता आपण जर स्पेस आणि मिलिटरी ऍप्लिकेशन जर बघितलं, तर याच्यामध्ये पॅकेजिंगसाठी ग्लास वापरला जातं. फॉर कम्प्युटर और सिम्पली एंटरटेनमेंट ऍप्लिकेशनसाठी याचा यूज इन द फॉर्म ऑफ प्लास्टिक पॅकेजिंग वापरला जातो. बट सम म्हणजेच हे जे आहे वेगवेगळ्या ऍप्लिकेशननुसार, म्हणजे तुमचा यूज कुठे त्या पद्धतीने याची पॅकेजिंग काय होते, चेंज होत असते. बघा आउटपुट अँड द लाईफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस डिव्हाइस आर लिमिटेड. यांची जी वापरण्याची किंवा ड्युरेबिलिटी ही काय कमी आहे,
आणि अनदर ड्रॉबॅक ऑफ अ प्लास्टिक पॅकेज इज दॅट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिव्हाइस विल बी चेंज विथ अ टाइम. जसं जसं त्याचा जास्त वापर करू त्या पद्धतीने काय होईल, त्याच्यामध्ये चेंजेस होत जातील किंवा तो डिव्हाइस थोडा डल होत जाईल. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये स्टेबिलिटी चांगली आहे, राईट. स्टेबिलिटी सोबत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सच हाय टेम्परेचर स्टेबिलिटी, म्हणजे तुमचं टेम्परेचर जरी आउटसाईडला जरी वाढलेलं असेल तर त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट होणार नाही. आणि क्रिटिकल परफॉर्मन्स डिव्हाइसेस म्हणजे इनर्ट गॅस, व्हॅक्यूम, अबँड नेसेसरी, वी नीड टू स्किल्ड मेटल कॅन बी सेल्ड ग्लास एनवलप. जर आपल्याला जास्तच इन्व्हायरमेंट आउटसाईडचं जर चेंज होत असेल किंवा त्याचा इम्पॅक्ट होऊ नये म्हणून त्याच्यावर ग्लासची कोटिंग किंवा ग्लास हे एनवलप म्हणून वापरले जातात. ठीक आहे. सो अशा प्रकारे हा जो सेमीकंडक्टर जो चॅप्टर आहे तो काय होतो, कम्प्लीट होतो. ठीक आहे. सो थँक्यू.